मॉर्निंग मित्रांनो, या तुम्ही पण या. तुमचा आपल्या दोघांचाच ब्लॉग आहे. आम्हाला इग्नोर करा, आम्ही झोपेतून उठलेलो आहे. आम्हाला लेट झालेला होता उठायला, कारण आज आहे सुट्टीचा दिवस. त्यामुळं आम्ही आणि सुट्टीचा दिवस नाही आहे, आज खतरनाक दिवस आहे बाई. का सांग कारण की माझी डेंटल सर्जरी आहे आज. भाई मध्येच कुठं तुला काय दिसलं की तिथं? हिला काय दिसलं ना चांगलं तिकडे जायचं असते. हिला काय खायचा पदार्थ दिसला, मला खाय. अरे हे काय आहे, इथं कुठे जायचं? हे बघा, इथं जायचं. अरे सॉरी, इथं जायचं. हे आहे काय? हे माहित नाही मला, पण खरं तिथं जायचं. जा की ते सांग तू काय हा. तर आहे माझी आज डेंटल सर्जरी. डेंटल सर्जरी म्हणजे काय, माझा विजडम टूथ आहे तो आडवा झाला. अक्कल दाढ काढायची, अक्कल काढून माझी अक्कल काढून टाकणार आहे. ते म्हणले तुला अक्कल जास्त झाल्या म्हणले, आता अक्कलच काढून टाकू तुझी. काय झालं माहिती घ्यायचं, हा दात आपले असे दात असतात सगळे, तर त्याची अक्कल दाढ अशी आलेली आडवी, आणि दुसऱ्या दातामध्ये घुसायला लागली. दुसऱ्या दाताला जास्त अक्कल द्यायला लागली ती. माझी अक्कल दाढ सुद्धा माझ्यासारखीच आहे. विचित्र. तू स्वतःच म्हणतोय म्हणून बरं आहे. नाही, मला मला म्हणणार मान्य होते आहे. की तू कसा आहेस, बाकी सगळेजण कसे सरळ सरळ जात असतात, पण तू कसं सगळ्या गोष्टीमध्ये वाकडं जातोस, तसं तुझा दात गेलेला आहे. आणि खूप भयानक आहे. म्हणजे ते म्हणले की हिरडी कट करावी लागेल. त्याच्यानंतर ते दात जो आहे तो दुसऱ्या दातच्या आत गेलेला आहे. तो दात 3 भाग मध्ये डिवाइड करून काढायला पाहिजे आणि टाके घालावे लागणार आहेत. मित्रांनो, मी आजपासून बोलणार नाहीये 4 दिवस. ही बोलणार एकटी, तुम्ही फक्त हिला बघायचंय ब्लॉग मध्ये. बोलता येणार आहे तुला, पण तू असं बोलायचं, बदक बदक जसं. नाही, मी असं बोलणार. असं परवा आपण तशी हे केलेली चॅलेंज, तसं मी बोलत नव्हते आणि तू करत होतास तसं. तर तुला बोलायचं आणि मला बोलायचं नाही आणि तुला गेस करायचं. आणि त्यात तू मध्ये मध्ये तर म्हणा ये. मी तसं पण काय करू शकणार नाही. माझा असं असणार आहे, नको बाई नको, मला नको, त्रास दुखतो. आणि ह्या सगळ्यांनी एवढी भीती घातली. म्हणजे आधी सुद्धा माझं एक रूट कॅनल झालंय, मला काय दुखलं नव्हतं. ह्यांनी अशी भीती घातल्या ना, आता काढल्यावरती दुखतंय, 3 दिवस स्वेलिंग होतंय. बघितले मी तिला, बिचारी ती बारीक स्ट्रॉंग आहे. मी स्ट्रॉंग. बारीक होणार असेल तर चांगलं आहे. डाएटची गरज नाही, दात काढायची आणि घरी बसायचं. 8 दिवसात वजन 2 किलो कमी. नाही, इकडचं काढल्यानंतर जर मी बारीक झालो तर इकडचा पण काढून घेतो. डायरेक्ट मायनस मध्येच वेट जायला पाहिजे आपलं. विषयच खोल. तर चला आपण प्रिपरेशन करूया, मेंटली प्रिपरेशन करूया. तर आम्ही काय केलं, आता मजा सांगायची तर आता मी जाणार आहे, मग त्याच्यानंतर मला फक्त ते वरण भात त्याने एकदम पातळ खावं लागणार आहे. तर आम्ही मागवली चिकन दम बिर्याणी. चिकन दम बिर्याणी मागवली. आणि ऍक्च्युली तुम्हाला सांगायचं, बरं नाही तूच पकड. ऍक्च्युली तुम्हाला सांगायचं म्हणजे आज आमचा प्लॅन होता की आम्ही चाललेलो घरी म्हणजे कुठे, माझ्या सासरी याच्या घरी, म्हणजे आमचंच घर. पण जाणार होतो, पण तो सगळा प्लॅन कॅन्सल करायला लागला, कारण याचा दात खूपच दुखायला लागला. चांगला प्लॅन होता, पण काही करू शकत नाही. आता इथेच थांबायला लागलं. एवढी 3 दिवसाची सुट्टी आहे, इथंच बसावं लागणार. नाहीतर मस्त प्लॅन होता आमचा की घरी जायचं, 3 दिवस राहायचं आणि मग यायचं. तर आता सगळं गेलं, आता इथंच थांबायला पाहिजे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मला कारण की ही जरा मदत करेल दुखायला लागल्यावरती. ही अजून कसं दुखवता येईल ते बघेल. इथं दुखतंय का निकू, इथं दुखतंय, हे घे. कसं करतेस दाखवू काय मी तुझं? हा बघा, हे असं करते. इथं दुखतंय काय असं म्हणजे दाबायचं. झालं, विषयच खोल आहे. आज माझं मजाच येणार आहे. बघू तुला मजा आहे, हिला जास्त मजा यायला माझं दुखणार म्हणल्यावरती. आमचं जेवण आलेलं आहे मस्तपैकी चिकन दम बिर्याणी. आता कारण परत चिकन खायला त्याला चावता येणार नाही ना, म्हणून मग आता आठवडा कुठं ग, जास्त दिवस मला चिकन देऊन खाता येणार नाही. सो मग आता मी चिकन खाऊन जातो. हे खाऊन झाल्यावरती मी जाणार आहे डायरेक्टली कुठे, दात काढायला. माझी अक्कल काढून येणार आहे मी. मला अक्कल खूप झालेली आहे, ती आता काढून यायची डायरेक्ट. आणि ऍक्च्युली बाहेरून मागवलं का माहितीये का, कारण आम्ही घरी थांबणारच नव्हतो, आम्ही चाललेलो घरी आमच्या. तर त्यामुळे मावशींना आम्ही सांगितलेलं की आम्ही नाही आता 2-3 दिवस, तुम्ही येऊ नका. मग आता असं मला वाटलं की त्यांना परत बोलवलं तर त्यांना कसं, आपल्याला कसं जर सुट्टी आहे आणि आपल्याला जर काम सांगितलं ऑफिसचं तर आपल्याला कसं वाईट वाटतं. मला वाटलं त्यांना पण तसं वाटेल, म्हणून मी त्यांना बोलवलं. जाऊ दे, आपण बाहेरून मागवूया. वास, एक नंबर वास येत आहे. चला तर आता जेवून घेऊ. म्हणजे आता काय दिसणार ना, मी असंच सगळं होतलं ह्याच्यावर. हे मिळालेलं आहे, रायता आहे, कांदा आहे. आता मी मस्त पोट भरून जेवण करणार. हे बघा, आणि जेवण झाल्यानंतरची ही आमची स्वीट डिश आहे. पाण्यामध्ये आम्ही मस्त असे आंबे भिजवून ठेवलेले आहेत. आणि कारण भिजवलेत म्हणजे त्याच्यातली उष्णता कमी होते आणि
ह्या वेळेसचे आंबे निकू तू जे आणलायस ना तर ते मला असं वाटतं ते दगड हापूस नाही आहेत, जराशे वेगळे आहेत. ह्याच्या आधी आपण जेव्हा 2 वेळा आणले ना तर ते छान होते. हे मी काल खाल्ला ना तर एवढा आवडला नाही. ठीक आहे, हे संपल्यावरती परत आणू आपण. Oh my God, लागलंच ना मला, हे दिसते ना, हे मला लागतं सारखं. चला तर ठीक आहे, जेवून घेऊ. आणि हे आमचं चिकन बिर्याणी. आंबा आंबा नको आहे म्हणतो आणि खात. मग खा नको म्हणतोय आणि तोंडात कशाला घालतोयस? आता तू कापल्यास ना यार. कापलाय तो? तेच ते गाजर. आम्हाला ना असं आंबा चोकून खायला आवडतो, असं कापून खायला मजा नाहीये. हे बघा निको आता काय म्हणत होता ते सांगायच्या आधी मला भीती वाटायला लागली, म्हणायला लागला आता कशी फाटली माझी फाटली आता जरा. टेन्शन आली मला. आता ते मला म्हणजे दात काढायचं का नाही, तू टाकू घालणार आहे म्हणलं मला खाता येत. ते तिथं त्याला भूल वगैरे देत नाहीत का? Anesthesia. पण भूल उतरणार ना कधी ना कधी. पण तोपर्यंत झालेलं असतंय ना ते. काय माहित आहे मला, बघू आलं कळलं. मगाशी म्हणतोय की मला ना आता खूप भीती वाटायला लागली. म्हणजे आधी काही वाटत नव्हतं, जेव्हा माहिती होतं फक्त करायचंय. आता जायची वेळ जवळ आहे ना, झालं जाणार नाही. आंबा कोण लगेच जाणार? त्याला पण डॉक्टरला आंब्याचा वास आला पाहिजे ना. ते पण म्हणाला सुगंध. आंबा कोण आला? हो आंबा कोण आला? ठीक आहे, मी येऊ तुझ्यासोबत. नको, तुला चक्कर यायची कुठे जर तसलं बघून. आधीच रक्त बघितलं तुला कसतर होतंय, चक्कर पण पडशील. म्हणजे डॉक्टर सगळे पळत तुझ्याकडे दिला, अरे ते जर म्हणते हिला उचला. ठीक आहे, मी नाही येणार तुझं जास्त लांब जाणार नाही. तो इथे आमच्या सोसायटीमध्ये खाली जाणार आहे. निकू हसत मस्त असशील तू, पण तुझ्या मनाची भीती आहे ती मला माहिती आहे. मला भीती कशाची आहे तुम्हाला सिरियसली सांगतो. मला ते दात काढायची भीती नाहीये. मला भीती आहे की त्यात ते स्टिचेस लावणार ना, ते जेव्हा स्वेलिंग व्हायला चालू होईल, दुखायला चालू होईल, तेव्हाची भीती आहे. त्यात काही खाऊ पण शकत नाही, नुसतं पाणी. आताच हसून जा निकू, नंतर तुला असं नाही करता येत. नंतर असं काय ऑल द बेस्ट निकू, ऑल द बेस्ट. मी ना निखिलला हे आतमध्ये ठेवायला सांगितलं फ्रीजमध्ये आहे, असं डायरेक्ट न झाकता वगैरे असंच ठेवून गेलं. हा भाई क्या ही करेंगे निकू, त्याला काहीच बोलता येत नाहीये. उलटा येते मला, पण हे दाबून धरायचं. टाके घातले नाही. बोलू नकोस ना मग, हृदय म्हणलंय ना. मी असं बघत होतो. बिल वॉशिंग घेतले. तुझ्या दवाखान्याचा वास लागला यार तू आल्यापासून. येणार ना दवाखान्यात. आम्ही आता मेसेज करून चॅटिंग करणार आता घरी बसून समोरासमोर आहे की रे निकू. येस, काहीतरी डॉक्टरांनी औषधं लिहून दिलेली आहेत. हे काय आणलेलं आहे, काहीतरी राहिलं मी ते जाऊन आणणार. मग ठीक आहे, तुझी सेवा करते निकू. बोलू नको म्हणलं ना, शांत बस. शांत बसल्यास तर काही बिघडत नाही. तिरका झाला हात वर करायचा, दम शेराज. राहू दे सोड. कळालं का? मला तर काहीच नाही कळालं. तुम्हाला कळालं असेल तर सांगा. शिवलं ते मग तुला दुखलं नाही? ॲनेस्थेशिया काय? झोपायला 1 तास बसायला लागलं. झोपायला गेल्यावर दुखणार तर असं करायचं नाही का? पान खायला तसं वाटायला, असं थोडं पान ठेवत नाहीत की लोक, तसं वाटायला. ठीक आहे निकू, तू आराम कर आता. ॲक्च्युली मी घरातले सगळे कामावरून घेतले आणि मग आत्ता आंघोळ केली. आणि निकूचं झालेलं आहे जरासा विषय. आता ॲनेस्थेशियाचा असर निघून गेला आहे. बिचारा एवढा पेनमध्ये आहे, मी काही करू पण नाही शकत. पण आता त्याला सहन करावं लागेल. त्यानं मस्त आईस्क्रीम वगैरे खाल्लं मगाशी, पण नाही. आणि मी आता चहा वगैरे ठेवला, माझ्या एकटीसाठीच ठेवला, कारण त्याला प्यायचा नाही म्हणून. मला लिक्विड डाएट मध्ये ठेवलेलं आहे. डॉक्टरने सांगितले फक्त जरा असं पातळ असं काहीतरी खायचं. म्हणून माझ्यासाठी पालक बनवत आहे. पालकचं सूप बनवत आहे. आणि ही एवढी बंद मुलगी आहे, संध्याकाळी चहा केल्या आणि बिस्किट कधी खाणार आहे? माझ्यासमोर बिस्किट बुडवून खायला. खूप दिवसांनी बिस्किट मागवलेले, मला वाटलं चहा बिस्किट वगैरे चालत असणार आहे. आणि आता म्हणजे मी बिर्याणी खाणार आहे. आणि मला वाटलं बिस्किट वगैरे चालत असेल चहा, पण नाही प्यायचंय गरम वगैरे काही.
आणि चहा थंड करून आणि हा पिणं माझा पिळत चेहरा बघा इथं सुजलेला दिसतोय का तुम्हाला? सुजलेला आहे चेहरा. नाही. दिसतोय. त्याला बर्फ व्हायचा आहे. झालं माझं संपलेलं आहे एवढं बोलणार. आणि मी खाणार बिर्याणी आणि निकू पिणार सूप. मग तुझं पोट भरेल का निकू त्याला? सुद्धा गोल करून प्यायचं आहे. हो माहितीये मला. 3 गोळ्या दिल्या नव्हत्या मेडिकल वाल्याने. मग त्यांनी हिनं जाऊन माझ्यासाठी 3 गोळ्या आणल्या. हिच्या बाबासाठी 100 रुपयाचा पुरस्कार देण्यात येत आहे. तू लांबून बोल. आता जरास बोलायला तर लागले मगाचपासून काय बोलत होतं त्याचं त्यालाच माहित. मला तर अजिबात समजत नव्हतं. फक्त मी काही करत नाहीये. मी असंच करतो. मी जवळ पण नाही जायचं त्याच्या. कसं आहे ना, हिला काय वाटत नाही की ही काय करत नाही, पण हिचा हात पाय एवढे रस्त्यात जाताना ह्याला धडकत्या, भिंतीला धडकत्या. माझं इथं मारायला किती वेळ लागेल? टोके बाहेर येतील सगळे माझे. राहू दे. मग एवढं कष्ट कशाला करायला? एवढे ब्लॉग वगैरे बनवायचं बंद कर. आपल्यासाठी करतोय कष्ट. मी आपल्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. हे सगळं आपल्यासाठी चाललेलं आहे. याच्यासाठी निकूसाठी या गोष्टीसाठी निकूला एक लाईट मिळालं पाहिजे या व्हिडिओला. लाईक, शेअर, सबस्क्राईब. गरमायला लागले. मी नाही सोडू शकत केस. बाय. सोप आलेला आहे. दाखव. हे दिसायला थोडं असं डेंजरस वाटते हल्कवाला, पण टेस्टी झालं. मी टेस्ट केलं. थँक्यू. खा सांगवर. म्हणजे मी जास्त गरम नाहीच केलंय ते. आणि मी खाणार आहे बिर्याणी. तुला खायची बिर्याणी निकू? 15 दिवस? एवढं दिवस थोडी ना. आम्ही मस्त जेवण वगैरे केलं आणि निखिलने त्याच्या टॅबलेट्स वगैरे घेतल्या. आणि आता त्याला बहाणा मिळाला आहे की दिवसातून 2-3 वेळा आईस्क्रीम खायचं. हो की नाही निकू? पण असं नको होतं मला. असं जातच नाही आता इथं काय. बिचारा काहीच करू शकत नाही, बोलू शकत नाही. त्याला हल्ला जास्त तरी दुखतोय, चालताना पण दुखतोय, झोपताना पण दुखतोय. एक आज रात्री कसं झोपशील तू? ठीक आहे. मला असं वाटतं की आता याच्यानंतर तर आपण काही करणार नाही. हा व्लॉग आम्ही इथेच एंड करतो. आणि इथंपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. असेच आमचे व्लॉग्स बघत राहा. आणि तुम्हाला आमच्या कशा टाईपचे व्हिडिओज बघायला आवडतात हे पण आणि तुम्हाला आमचे कशा प्रकारचे व्हिडिओज बघायला आवडतात, व्लॉग्स बघायला आवडतात ते तुम्ही नक्की आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.